हे बघा, माझ्या पोरीचं जायवलं यावेळी सांगला बँड बंद करा, आम्ही बँड बंद केला. यावेळी सांगला आम्ही लाईनीत या, आम्ही लाईनीत आलो. त्या पोरांनी तो बघा समोर उभा आहे, तो पोरगा अजून बी गाभाऱ्यात. त्यांनी याला मारहाण केली तरी तो तिथंच. हे साहेब बोलताना का तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. कधी करणार? हीच गोष्ट आमच्यासोबत अगोदर सुद्धा घडलेली आणि हाच पोरगा आम्हाला मारहाण करायला आलेला मागच्या टायमाला पण. हे तुम्ही सेवेकरी आहेत तरी तुम्हाला एवढा माज कसला काय समजत नाही. तो पोरगा फक्त फोटो काढायसाठी हे करत होता ना. त्यांनी लगेच जे सेवेकरी होते दुसरे, तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो आहे बघा हा, त्यांनी लगेच आरे तुऱ्याच्या भाषेने फोटो नका काढू, हे नको काढू. तर त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट मग बोलाबोलीमध्ये त्यांनी डायरेक्ट आमच्या या मित्रावर डायरेक्ट हात उचलला. या दोन्ही पोरांची नावं सुद्धा सांगतो तुम्हाला, तेजस काडमोर आणि यश गायकवाड या दोन पोरांची नावं आहेत. आणि तुम्हाला लेटर पण दाखवतो. लेटर आम्ही दिलेला त्यांना कंप्लेंटचा, तो पण बघा. आणि नंतर मग आम्ही सर्वजण गेल्यावर मग तो हा जो दुसरा आहे बघा हा बोलतो की बाहेर भेटू, हे करू. जेव्हा बाहेर भेटायची वेळ आली तेव्हा तर आतमध्ये लपून बसलेला आहे. त्याला किती आणि आतले ते हे सर्व लोक त्याला एवढे डिफेंड करत, एवढं वाचवत. त्याला आम्ही बोलतोय आम्ही काय नाही करत, त्याला फक्त बाहेर काढा. यांची अशी लोकांची राहायची आतमध्ये लायकी नाही. बालेमामा नक्की एकविरा देवस्थान इथे चालले काय, कशा प्रकारे भाविकांना त्रास दिला जातोय. आपण या ट्रस्टीवर बालेमामा आहात तर गोरगरीब भाविकांना अशा प्रकारे त्रास होणं आणि तिथल्या कमिटीने हे त्रास देणं योग्य नाही. बालेमामा आपण या व्हिडिओची दक्षता घेऊन त्या शिपायांवर लवकरात लवकर कारवाई करावी. असे शिपाई त्या ट्रस्टवर ठेवू नका, मंदिर ट्रस्टवर ठेवू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. बालेमामा कठोर कारवाई करा. या भक्ताला न्याय द्या.